हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहेत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं जे क्लासिफिकेशन होतं त्याच्यामधला कोणता पॉइंट मित्रांनो, सिम्पॅटिक इनहिबिटर. तर मित्रांनो, आधीच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ऑलरेडी अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग काही बघितलेले आहेत. तर मित्रांनो, आजचा फ्री ऑनलाईन बॅचचा डे किती आहे? डे 15 आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत अल्फा ॲडिनो रिसेप्टर ब्लॉकर्स, त्यानंतर मित्रांनो बीटा ॲडिनो रिसेप्टर ब्लॉकर्स, आणि मित्रांनो अल्फा प्लस बीटा जे दोन्ही रिसेप्टर ॲडिनोजेनिक रिसेप्टर असतील त्यांना ब्लॉक करणारे पण ड्रग आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, इथे बघा सिम्पॅटिक इनहिबिटर. तर मित्रांनो, सिम्पॅटिक इनहिबिटर मीन्स कोणते? हे जे ड्रग आहेत, द मेन ड्रग दॅट हॅव बीन क्लिअरली शोड टू द इफेक्ट SNS, म्हणजे मित्रांनो सिम्पॅटिक नर्वस सिस्टीम फंक्शन आर बीटा ब्लॉकर्स, अल्फा ब्लॉकर्स आणि सेंट्रली ऍक्टिंग ड्रग. तर मित्रांनो, हे जे सिम्पॅटिक इनहिबिटर आहेत तर त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्क्लूड होतात मी ऑलरेडी पण सांगितलं तुम्हाला. त्याच्यात इन्क्लूड होणार आहेत बीटा ब्लॉकर्स, म्हणजे मित्रांनो सिम्पॅटिक जे न्यूरो ट्रान्सफर असतील तर त्यांना ब्लॉक करणार आहेत कोणते? बीटा रिसेप्टर्स, अल्फा रिसेप्टर, आणि मित्रांनो ह्याच्यात आणखीन अल्फा प्लस बीटा म्हणजे दोन्ही रिसेप्टरला ब्लॉक करणार आहेत. राईट. तर मित्रांनो, इथे बघा the centrally acting agent and adrenergic blockers are most specific currently used in sympathetic inhibitor. मित्रांनो इथे बघा काय म्हणलेले, सेंट्रली ऍक्टिंग एजंट. तर सेंट्रली ऍक्टिंग एजंट दोन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये मिथिल डोपा पण आहे, आणि मित्रांनो दुसरं इथे बघा अँड ॲड्रेनर्जिक ब्लॉकर. तर ॲड्रेनर्जिक ब्लॉकर मध्ये कोणते कोणते आहेत मित्रांनो? अल्फा, बीटा, अल्फा प्लस बीटा. तर मित्रांनो, इथे आपण ड्रग कोणते कोणते कॅटेगरीत कसे इन्क्लूड होतात बघू. इथे बघा बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर, म्हणजे मित्रांनो बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉक करून कोणत्या कोणत्या असे ड्रग आहेत जे की ऍक्टिव्हिटी दाखवतात. कोणती ऍक्टिव्हिटी? अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी. आपण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बघत आहेत. राईट. तर हे जे प्रोपॅनोलोल आहे, इथे मेटोप्रोपॅलोल आणि ॲटेनॅलोल, हे जे तीन ड्रग आहेत त्यांच्या लास्टला लोल आहे. तर हे ड्रग काय करणार आहेत मित्रांनो? अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत. म्हणजेच हायपरटेन्शन जे वाढलेलं असणार आहे कितीने? 140 mmHg और 90 mm सिस्टोलिक आणि डायस्टोलिक इन्क्रीज झालेलं ब्लड प्रेशर असणार आहे, त्याला कंट्रोल करणार आहेत. राईट. कंट्रोल करणार आहेत कोणते ड्रग? हे प्रोपॅनोलोल, मेटालोल आणि ॲटेनॅलोल. तर हे ड्रग कसे करणार आहेत मित्रांनो? कोणत्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड होतात? तर ते होतात मित्रांनो बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स, म्हणजे बीटा ॲडिनो रिसेप्टर ब्लॉकर. हे ॲड्रेनालिन जे ऍक्टिव्हिटी करणार आहे तर त्याच्या रिसेप्टर म्हणजे बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टरला ब्लॉक करून ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत. तर मित्रांनो, दुसरी कॅटेगरी आहे अल्फा प्लस बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बीटा आणि अल्फा हे ॲड्रेनर्जिक रिसेप्टर असं आहेत. तर मित्रांनो, ह्या दोघाला ब्लॉक करणारे एजंट आहेत, म्हणजे काही प्रमाणात हे बीटाला पण ब्लॉक करतील आणि काही प्रमाणात अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. राईट. तर याच्यामध्ये कोणते ड्रग आहेत? ह्याच्यामध्ये दोन ड्रग इन्क्लूड होतात, लॅबेटालॉल आणि कार्बेडायलोल. तर मित्रांनो, थर्ड कॅटेगरी इथे तुम्ही बघू शकता, हे कोणते ड्रग असणार आहेत? अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. तर याच्यामध्ये इन्क्लूड होतात मित्रांनो पॅराझोसिन, तेराझोसिन, डोक्झाझोसिन, फेंटोलॅमाइन आणि फिनॉक्झिबेन्झामाइन. तर मित्रांनो, हे जे ड्रग आहेत ते कोणते आहेत? अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. तर मित्रांनो, इथे ए लिहिलेलं आहे मी, पण हे ऍक्च्युली अल्फा आहे. राईट. आणि लास्ट कॅटेगरी असणार आहे ह्याच्यात सेंट्रली सिम्पॅटोलायटिक्स. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये मिथिल डोपा आणि क्लोनिडीन हे दोन ड्रग इन्क्लूड होतात. तर मित्रांनो, आता आपण डिस्कस करू बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. त्याच्यामध्ये मित्रांनो प्रोपॅनोलोल, मेटोप्रोलोल, ॲटेनॉलोल. तर मित्रांनो, इथे बघा ऑल बीटा ब्लॉकर्स शेअर द कॉमन प्रॉपर्टी ऑफ बीइंग कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर ऑफ कॅटेकोलामाइन्स, but they differ in their position or otherwise cardio selectivity, local anesthetic activity and intrinsic sympathomimetic activity. They have hypotensive effect. तर मित्रांनो, हे जे थिअरी पार्ट दिलेले आहे त्याच्यामध्ये एवढं सांगितलेलं आहे की हे काय करणार आहेत?
कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर करणार आहेत कॅटेकोलामाइन्स. तर मित्रांनो कॅटेकोलामाइन्स म्हणजे कोणते कोणते ह्याच्यात न्यूरोट्रान्समीटर इन्क्लूड होतात, याच्यामध्ये डोपामाइन, नॉर ॲड्रेनालिन, नॉर इफिनेफ्रिन आणि ॲड्रेनालिन. तर मित्रांनो आपण वरी क्लासमध्येच बघितलेलं आहे कोणतं, बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. म्हणजे मित्रांनो हे ॲड्रेनालिनचे जे इफेक्ट असणार आहे ते काय करणार आहेत, ब्लॉक करणार आहेत. तर इथे बघा, इफेक्ट ऑन CNS अँड ॲड्रेनर्जिक न्यूरॉन ब्लॉकिंग इफेक्ट. यांचं इफेक्ट काय असणार आहे मित्रांनो, हे जे ड्रग इन्क्लूड होतात कोणते, बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. तर हे काय करणार आहेत मित्रांनो, यांचं इफेक्ट असणार आहे CNS वर ॲड्रेनालिक न्यूरॉन ब्लॉकिंग इफेक्ट. म्हणजे ॲड्रेनालिनचं काय करणार आहेत इफेक्ट मित्रांनो, न्यूरोट्रान्समीटर जे आहे तर त्याचा इफेक्ट ब्लॉक करणार आहेत. नंतर मित्रांनो अँटी रेनिन इफेक्ट. तर मित्रांनो रेनिन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, रेनिन इज रिस्पॉन्सिबल ऑफ अँजिओटेन्सिन सिस्टीम जी आहे. तर अँजिओटेन्सिन सिस्टीम कशासाठी, ब्लड प्रेशर इन्क्रीज करते. तर त्या सिस्टीमला मेन जे एन्झाईम असतो किडनीचा तो रेनिन रिक्वायर्ड असतो. पण इथे रेनिन अँटी इफेक्ट रेनिनवर दाखवत आहे, म्हणजे त्या पण सिस्टीमवर थोड्याफार प्रमाणामध्ये इफेक्ट दाखवणार आहे आणि ब्लड प्रेशर काय करणार आहे मित्रांनो, लो करणार आहे, राईट. नंतर इथे बघा, द कार्डियक आउटपुट फॉल्स. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आपण ब्लड प्रेशर रेग्युलेशन बघत होतो त्याच्यामध्ये कार्डियक आउटपुट पण इम्पॉर्टंट आहे. ते काय करणार आहेत, कार्डियक आउटपुट कमी करणार आहेत. अँड ऑन प्रोलॉंग्ड यूज ऑफ इनिशियल राईज ऑफ TRP मतलब मित्रांनो टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. हे काय करणार आहेत मित्रांनो, तर ते प्रोलॉंग राईज करणार आहेत. आणि फॉल आणि फॉलोड बाय अ फॉल म्हणजे ते काय करणार आहेत मित्रांनो, डिक्रीज करणार आहेत टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. नंतर मित्रांनो प्रोपॅनोल हॅज अप्रिशिएबल अँटी रेनिन ऍक्टिव्हिटी अँड इट्स रिस्पॉन्स इज गुड इन मॉडरेट हायपरटेन्सिव्ह विथ नॉर्मल और हाय प्लाझ्मा रेनिन ऍक्टिव्हिटी. तर मित्रांनो हे जे ड्रग बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर ब्लॉकर जे आहेत तर ते काय करणार आहेत मित्रांनो, अँटी रेनिन ऍक्टिव्हिटी पण दाखवणार आहेत आणि तसंच मित्रांनो काय करणार आहेत, ॲड्रेनालिनला ब्लॉक करून ते अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत. इथे पण तेच थेरॉटिकल पार्ट दिलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित. आता मित्रांनो या डायग्राम मध्ये तुम्हाला मोड ऑफ ऍक्शन व्यवस्थित समजणार आहे, राईट. तर इथे बघा, हे ड्रग आपण जे बघत आहेत ते कोणते, बीटा ब्लॉकर्स आहेत. तर मित्रांनो ज्यावेळेस बीटा ब्लॉकर ड्रग म्हणजे बीटा B1, B2 आणि B1 असे दोन रिसेप्टर असतात. तर मित्रांनो ज्यावेळेस बीटा B1 ला ब्लॉक करणार आहेत, आपले प्रोपॅनोलोल असतील, ॲटेनोलोल ड्रग असेल, तर त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो, हार्ट रेट डिक्रीज होणार आहे. हार्ट रेट इन्क्रीज झाला तर ब्लड प्रेशर वाढतो, राईट. पण हे अगेन्स्ट ऍक्टिव्हिटी दाखवतात म्हणजे याच्या मोड ऑफ ऍक्शन मध्ये काय होणार आहे, हार्ट रेट डिक्रीज होणार आहे. कॉन्ट्रॅक्टिबिलिटी काय होणार आहे, ते कमी होणार आहे, डिक्रीज. कार्डियक आउटपुट डिक्रीज होणार आहे. आणि मित्रांनो ह्याचा नंतरचा इफेक्ट कोणता असणार आहे, इनहिबिशन ऑफ रेनिन रिलीज. तर मित्रांनो रेनिन हे जे रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे, रेनिन रिस्पॉन्सिबल आहे मित्रांनो अँजिओटेन्सिनोजन कन्वर्टेड इनटू अँजिओटेन्सिन फर्स्ट आणि नंतर अँजिओटेन्सिन फर्स्ट कशामध्ये मित्रांनो, सेकंड मध्ये. आणि नंतर काय होणार आहे, ॲड्रिनल कॉर्टेक्स स्टिम्युलेट होऊन अल्डोस्टेरॉन रिलीज होणार आहे. अल्डोस्टेरॉन रिलीज झाल्यानंतर काय होतं मित्रांनो, सोडियम आणि वॉटर रिटेन्शन होतं आणि ते रिटेन्शन झाल्याच्या नंतर काय होतं, इन्क्रीज होतं ब्लड प्रेशर. तर ते रेनिनला इनहिबिट केल्यामुळे ती पण प्रोसेस होणार नाही, तर नॉर्मल ब्लड प्रेशर काय होईल, डिक्रीज होईल. आणि आणखीन बीटा ब्लॉकर्स काय करणार आहेत, हार्ट रेट कमी करणार आहेत, कॉन्ट्रॅक्टिबिलिटी कमी करणार आहेत, कार्डियक आउटपुट कमी करणार आहेत. म्हणजे हे टोटल ऍक्शन मिळून काय होणार आहे, लो होणार आहे, आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल लेवलला येण्यासाठी मदत होणार आहे. नंतर मित्रांनो आता बघू आपण अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. आपण याच्या आधी बघितलं की बीटा ॲडिनो रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्शन भेटत होती. आता काय होणार आहे, अल्फा. तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते ड्रग इन्क्लूड होतात मित्रांनो, पॅराझोसिन, टेराझोसिन, डोक्झॅझोसिन, फेंटालामाइन आणि बेन्झामाइन. तर मित्रांनो इथे बघा, पॅराझोसिन ऍक्ट बाय द कॉम्पिटिटिव्ह पोस्ट सिम्पॅटिक अल्फा ॲड्रिनो रिसेप्टर ब्लॉकेज. इट डज नॉट ब्लॉक द प्री सिम्पॅटिक. तर मित्रांनो सिम्पॅटिक पोस्ट सिम्पॅटिक जे असणार आहे तर तिथल्या अल्फा ॲड्रिनो रिसेप्टरला काय करणार आहे,
ब्लॉक करणार आहे. पण हे प्रीसिम्पॅटिक इन्हिबिटरी इफेक्ट दाखवणार आहेत का? नाही दाखवणार. which allow the reflex action of overcome the postural hypotension usual with alpha blockage. There is little reflex tachycardia or renin release and side effect are generally minor. तर मित्रांनो हे थेरॉटिकल पार्ट दिलेले आहे, तर ते मी तुम्ही रीड करून घ्या. पण ह्यांची मोड ऑफ ऍक्शन एवढीच आहे की हे काय करतात मित्रांनो, अल्फा ब्लॉकर आहेत. राईट, हे जेवढे काही ड्रग आहेत ते काय करणार आहेत, अल्फा ब्लॉकर आहेत. म्हणजे मित्रांनो त्यांच्या अँटागोनिस्ट ऍक्टिव्हिटी ॲड्रेनाल दाखवणार आहेत. तर इथे बघा अल्फा ब्लॉकर इथे दाखवलेलं आहे. आणि अल्फा ॲडिनो रिसेप्टर जे की रिस्पॉन्सिबल आहे मित्रांनो कशासाठी, अल्फा रिसेप्टर कशासाठी इन्क्रीज करणार आहेत, ह्यानी पेरिफेरल वॅस्क्युलर रेजिस्टन्स आणि कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज, ब्लड प्रेशर इन्क्रीज करणार आहेत इन शॉर्ट. तर मित्रांनो आपले जे ड्रग आहेत ते काय करतात, अल्फाला ब्लॉक करतात. ॲडिनो रिसेप्टर जे काही अल्फा ॲडिनो रिसेप्टर आहे त्याला ब्लॉक केल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो, जे ब्लड प्रेशर वाढणार होतं त्या रिसेप्टरमुळे ते वाढणार आहे का, नाही वाढणार. सिंपल आहे, एकदम सिंपल मोड ऑफ ऍक्शन आहे. तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये कॅटेगरी वगैरे व्यवस्थित समजून घेतलं तर ड्रग इन्स्पेक्टर मध्ये यावर जो काही क्वेश्चन आहे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या बॅच मध्ये जे काही पॉसिबल क्वेश्चन आहेत पॉइंट वाईज कमीत कमी 30-40 क्वेश्चन एका पॉइंटवर मी व्यवस्थित काढून व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे मित्रांनो. पण आधी तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असे डायरेक्ट एमसीक्यू तुम्ही लक्षात ठेवण्यापेक्षा मित्रांनो टाइम कमी असल्यामुळे आपल्याला काय करायचंय, थेरी पार्ट आधी व्यवस्थित समजून घ्यायचंय आणि त्या थेरी पार्टवर मित्रांनो कशा टाईपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये टार्गेटेड क्वेश्चन कसे येऊ शकतात आणि तुम्हाला आन्सर कसं करायचं ते डिटेल मध्ये आपण युट्यूब चॅनलवर जसजसं आपले बॅचची प्रोग्रेस पुढे पुढे होत जाईल तसे तसे बघणार आहेत. तर इथं अल्फा रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे काय होणार आहे, पेरिफेरल वॅस्क्युलर रेजिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे, कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन कमी होणार आहे आणि ब्लड प्रेशर कमी होणार आहे मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो अल्फा अँड बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. म्हणजे मित्रांनो इथे हे जे ड्रग आहेत ते काय करणार आहेत, अल्फा आणि प्लस बीटा ॲड्रिनो रिसेप्टरला ब्लॉक करणार आहेत. आणि मित्रांनो अल्फा प्लस बीटा हे दोन्ही रिसेप्टर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, ब्लड इन्क्रीज करण्यासाठी, म्हणजेच हायपरटेन्शन यांच्यामुळे होऊ शकतो. तर मित्रांनो हे जे रिसेप्टर असणार आहेत त्यांना ब्लॉक केल्यामुळे काय होईल, आपला ब्लड प्रेशर मनाने नॉर्मल लेवलला येणार आहे. तर मित्रांनो हे दोन्ही रिसेप्टरवर जो ड्रग ऍक्ट करतात त्याचे कोणते कोणते, लॅबेटोलोल आणि कार्बॅडायलोल. तर मित्रांनो याच्यात बघा लॅबेटोलोल हॅज अन अल्फा ब्लॉकेज ऍक्शन विथ नॉन स्पेसिफिक बीटा अँड बीटा 2 ॲडिनो रिसेप्टर ब्लॉकिंग ऍक्शन. तर मित्रांनो हे लॅबेटोलोल जो ड्रग आहे अल्फा प्लस बीटा ॲडिनो रिसेप्टर ब्लॉकर, तर तो काय करणार आहे मित्रांनो, बीटाला पण ब्लॉक करणार आहे, बीटा 2 ला पण ब्लॉक करणार आहे, प्लस अल्फाला पण ब्लॉक करणार आहे. तर मित्रांनो ज्यावेळेस त्याचं ओरल ऍडमिनिस्ट्रेशन पेशंटला ओरली ज्यावेळेस देऊ, ऑन ओरल ऍडमिनिस्ट्रेशन द रेशो ऑफ अल्फा टू बीटा ब्लॉकेज इज अबाउट 1:3. तर याचं ज्यावेळेस ओरल ऍडमिनिस्ट्रेट करणार आहेत कोणत्या ड्रगला मित्रांनो, लॅबेटोलोलला, त्यावेळेस काय होणार आहे 1% काय करणार आहे तो अल्फाला ब्लॉक करणार आहे आणि 3% कितीला बीटाला करणार आहे. राईट, इट्स लोअर द ब्लड प्रेशर प्रायमरली बाय ब्लॉकिंग अल्फा रिसेप्टर इन द पेरिफेरल arterioles reducing the total peripheral resistance. At the same time its blockage beta receptor cardiac beta and prevent reflex sympathetic composition induced by peripheral vasodilation. तर हेच दिलेले आहे की ते दोन्ही अल्फा आणि प्लस बीटाला काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे. आणि काय करणार आहे, टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे मित्रांनो, टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स हे ब्लड प्रेशर रेग्युलेशन करण्यासाठी. आपण ऑलरेडीच्या लेक्चर मध्ये ते बघितलेलं आहे. नंतर बघा लॅबेटोलोल लोअर्स बोथ सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर विदाउट पर्शियल ऑर एक्सेसिव्ह इंडिस ऑफ हायपोटेन्शन. म्हणजे मित्रांनो लॅबेटोलोल काय करणार आहे, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही ब्लड प्रेशरला कंट्रोल करणार आहे
आणि ह्याचा साईड इफेक्ट पण होणार नाही की हायपोटेन्शन. कधी कधी अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत, बरोबर आहे, पण आपल्याला मित्रांनो जे वाढलेलं ब्लड प्रेशर तेच कमी करायचं असतं, जे की नॉर्मल लेवलला आणायचं असतं. नॉर्मल किती 120 mmHg आणि 80 ह्याच्यामध्ये आणायचंय, पण ह्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतो. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे तर ह्याच्यामध्ये तर ते इंड्यूस नाही करत लॅबेटोलोल हा ड्रग. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये अल्फा ब्लॉकर्स हे बघितले, अल्फा प्लस बीटा ब्लॉकर्स आणि मित्रांनो हे बीटा ब्लॉकर्स, अल्फा ब्लॉकर, बीटा प्लस अल्फा ॲडेनो रिसेप्टर ब्लॉकर बघितलेले आहेत मित्रांनो. आणि आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो आपण ACH इनहिबिटर हे सर्व डिस्कस केलेले. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, आणि जो राहिलेला पार्ट आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत. थँक्यू.